नमस्कार. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला शाळेपासूनच शिकवला जातो, पण त्याचा खरा अर्थ आपण कधी समजून घेतला आहे का? हो, मी बोलतेय इतिहासाबद्दल. चला जरा खोलवर जाऊन पाहूया की हा विषय नक्की आहे तरी काय. आपल्या डोक्यात इतिहासाची इमेज काय असते? बहुतेक करून राजा महाराजे, त्यांच्या लढाया, मोठमोठी साम्राज्य, बरोबर ना? पण विचार करा, इतिहास म्हणजे खरंच फक्त एवढंच आहे का? फक्त भूतकाळातल्या काही निवडक गोष्टींचा संग्रह? तर उत्तर आहे नाही, अजिबात नाही. इतिहास म्हणजे निव्वळ गोष्ट नाही, ती तर एक प्रकारची सखोल तपासणी आहे. अगदी एखाद्या डिटेक्टिव्हच्या इन्व्हेस्टिगेशनसारखी, जिथे प्रत्येक पुरावा महत्त्वाचा असतो, प्रत्येक धागादोरा काळजीपूर्वक तपासावा लागतो. आज आपण बरोबर याच तपासणी प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे इतिहासकार भूतकाळाची ही कोडी कशी सोडवतात आणि आपल्यासमोर एक विश्वासार्ह चित्र कसं उभं करतात, हेच आपण पाहणार आहोत. हे बघा, हा आहे तो आराखडा. याला आपण इतिहास लेखनाचं नकाशाही म्हणू शकतो. व्यावसायिक इतिहासकार भूतकाळाची मांडणी नेमकी कशी करतात त्याची प्रत्येक पायरी आपल्याला इथे स्पष्टपणे दिसते. आता कुठल्याही तपासाची पहिली पायरी काय असते? बरोबर, पुरावे गोळा करणे. इतिहासकारांसाठी हा पुरावा कक्ष म्हणजे जुनी कागदपत्र, दस्तऐवज, वेगवेगळ्या वस्तू, शिलालेख, बरंच काही. पण गंमत म्हणजे कोणताही पुरावा स्वीकारण्याआधी त्याची अगदी कसून तपासणी केली जाते. आणि ह्याच प्रक्रियेला म्हणतात चिकित्सक स्रोत परीक्षण. सोप्या भाषेत सांगायचं तर सापडलेला पुरावा खरा आहे की बनावट, तो किती विश्वास ठेवण्यासारखा आहे, हे अगदी वैज्ञानिक पद्धतीने तपासलं जातं. हा प्रश्न एकदम बरोबर आहे, कारण इतिहासात अनेकदा बनावट कागदपत्र तयार करून त्याला चुकीचं वळण देण्याचे प्रयत्न झाले आहेत. मग अशा वेळी सत्यता ओळखायची तरी कशी? यासाठी ना इतिहासकार अगदी फॉरेन्सिक एक्सपर्टसारखं काम करतात. ते काय काय तपासतात माहितीये? त्या काळात वापरली जाणारी भाषा आणि लिपीची शैली, ती जुळतेय का? लेखकाची एखादी खास स्टाईल आहे का लिहिण्याची? तो कागद कधी बनवलाय? त्यावर सरकारी शिक्के किंवा मोहर आहेत का? आता एक गंमत बघा. समजा कोणी म्हणालं की हे 17व्या शतकातलं पत्र आहे, पण ते पत्र जर मशीनवर बनवलेल्या कागदावर लिहिलं असेल तर ते तिथल्या तिथेच खोटं ठरतं. अशा अनेक कसोट्यांमधनं गेल्यावरच एखादा पुरावा खरा आहे की खोटा हे ठरतं. ठीक आहे, तर पुरावे गोळा झाले, त्यांची सत्यताही तपासली गेली. आता सुरू होतो पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे त्या पुराव्यांचा अर्थ लावणं. आणि खरं सांगायचं तर हेच इतिहास लेखनातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. इतिहास आणि विज्ञान यांच्यात एक मूलभूत फरक आहे, तो समजून घेऊया. बघा, सायन्स लॅबमध्ये आपण एखादा प्रयोग कितीही वेळा परत करून पाहू शकतो, पण इतिहासाचं तसं नाही. भूतकाळातली घटना आपण काही परत घडवून पाहू शकत नाही. त्यामुळे विज्ञानासारखे काही ठोस नियम बनवण्याऐवजी इतिहास त्या विशिष्ट घटनेचा, त्या विशिष्ट काळात आणि परिस्थितीत काय अर्थ होता हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. याचाच अर्थ सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कुठलाही पुरावा आजच्या नजरेतून पाहून चालत नाही. तो ज्या काळात, ज्या समाजात, ज्या परिस्थितीत तयार झाला त्याच संदर्भात त्याचा अर्थ लावावा लागतो. बरं, आतापर्यंत आपण पुरावे गोळा केले, ते तपासले आणि त्यांचा त्या काळाच्या संदर्भात अर्थही लावला. आता वेळ आहे एक सिद्धांत मांडण्याची. अगदी तसंच जसं एखादा डिटेक्टिव्ह सर्व पुरावे जुळवून केसचा एक सिद्धांत तयार करतो. ह्या टप्प्यावर काय होतं तर इतिहासकार जी काही माहिती गोळा झालेली असते तिच्या आधारावर काही महत्त्वाचे प्रश्न विचारतात. आणि हे प्रश्नच त्यांना एका निष्कर्षापर्यंत पोहोचायला मदत करतात. आणि हे खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण आपलं ध्येय फक्त उत्तरं शोधणं नसतं, तर योग्य प्रश्न विचारणं असतं. कारण योग्य प्रश्न विचारल्याशिवाय योग्य उत्तरं कधीच मिळणार नाहीत. कोणत्याही ऐतिहासिक लिखाणाची गुणवत्ता ही त्यातून विचारलेल्या प्रश्नांवरच अवलंबून असते. आणि मग याच प्रश्नांमधून एक गृहीतक किंवा ज्याला आपण हायपोथिसिस म्हणतो ते जन्माला येतं. हा एक प्रकारे त्या तपासाचा मुख्य सिद्धांत असतो, जो पुढे पुराव्यांच्या आधारावर खरा आहे की खोटा हे ठरवलं जातं. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. आतापर्यंत जी काही मेहनत घेतली आहे ती सगळी एकत्र करून इतिहासाची मांडणी करण्याची वेळ आली आहे. सोप्या भाषेत पुराव्यांच्या आधारावर आपली केस मजबूत करायची आहे. ही प्रक्रिया साधारणपणे 3 मुख्य पायऱ्यांमध्ये होते. पहिली पायरी, जी काही तपासलेली खरी माहिती आहे तिला एकत्र आणणं. दुसरी पायरी,
त्या घटना का घडल्या, त्यामागे काय कारणं होती याचं विश्लेषण करणं. आणि तिसरी, सगळ्यात शेवटची पायरी, या सगळ्या माहितीला एका तार्किक आणि सुसंगत कथानकात मांडणं. आणि हेच या संपूर्ण प्रक्रियेचं सार आहे. एका व्यावसायिक इतिहासकाराने लिहिलेलं लिखाण ही केवळ एक रंजक गोष्ट नसते, तर तो भूतकाळाबद्दलचा एक भक्कम पुराव्यांवर आधारलेला युक्तिवाद असतो. पण आता मनात प्रश्न येतो की एवढी सगळी किचकट आणि बारकाईने प्रक्रिया करण्याची गरज तरी काय आहे? काय महत्त्व आहे या सगळ्याचं? याचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण हीच पद्धतशीर प्रक्रिया खऱ्या विश्वासार्ह इतिहासाला ऐकीव गोष्टी, दंतकथा किंवा राजकीय प्रचारापासून वेगळं करते, आणि म्हणूनच आपल्याला भूतकाळाचं एक शक्य तितकं अचूक आणि खरं चित्र मिळतं. तर मग पुढच्या वेळेस जेव्हा इतिहासाचं कोणतंही पुस्तक हातात घ्याल, तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपण फक्त एक कहाणी नाही वाचत आहोत, तर त्यामागे एक प्रचंड मोठी तपासणी, पुराव्यांची कसून छाननी आणि एक भक्कम युक्तिवाद दडलेला आहे. ही सगळी प्रक्रिया समजून घेतल्यावर इतिहास वाचण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल, नाही का?